ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर्स असोसिएशनतर्फे आयोजित अतिशय प्रतिष्ठित अशा डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा 2025-26चा निकाल जाहीर झाला असून उमाबाई श्राविका व कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता 6वीचा विद्यार्थी आयान हरुण तांबोळी याने कांस्य पदक पटकावून जिल्ह्याची मान उंचावली। विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा आणि त्यांच्यातील तर्कशुद्ध विचारांना चालना मिळावी यासाठी ही स्पर्धा 3 कठीण टप्प्यात घेतली जाते। अविघटनशील प्लास्टिक कचऱ्याचे कृषी क्षेत्रावरील दुष्परिणाम एक क्षेत्रीय अभ्यास या विषयाअंतर्गत कोजागिरी पौर्णिमेच्या वेळेस सोलापूर ते तुळजापूर पायी चालत जाणाऱ्या भाविकांच्या यात्रेनंतर निर्माण होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचे जमिनीवर होणारे दुष्परिणाम शोधून त्यावरील उपाययोजना असा आपला शोध निबंध त्याने सादर केला। या प्रकल्पासाठी या मार्गावरील शेतकऱ्यांच्या मुलाखती घेऊन प्लास्टिक कचऱ्याचे जमिनीवर होणारे दुष्परिणाम जाणून घेतले आणि त्यावर उपाययोजना म्हणून केवळ अभ्यासच नाही तर प्रत्यक्ष कृती करून दाखवली। आयांने केवळ समस्या मांडून न थांबता प्रशासनाकडे पाठपुरावाही केला। त्याने ग्रामपंचायत आणि नगरसेवकांना भेटून सार्वजनिक ठिकाणी तात्पुरता कचरा कुंड्या बसवण्याची विनंती केली। सामाजिक संस्थांना अन्नदान किंवा पाणी वाटप करताना प्लास्टिक प्लेट्स व कपांऐवजी पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करण्याचे आवाहन केले। अशा या पर्यावरणपूरक संशोधनावर सखोल अभ्यास करून त्याने मांडलेल्या सविस्तर प्रबंधाची दखल घेत रविवार 12 एप्रिल रोजी मुंबई येथे झालेल्या यशवंतराव नाट्य सभागृहामध्ये त्याला कांस्य पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले। चिमुकल्या वयात इतका मोठा विचार करणाऱ्या आयांचे सर्वत्र कौतुक होत आहे। प्रकल्प यशस्वीरित्या सादर करण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे, दीप्ती शहा मॅडम, उपमुख्याध्यापिका पंडित मॅडम, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ, वर्गशिक्षिका पल्लवी खांडवे, विज्ञान विषय शिक्षिका उपाध्याय सोनटक्के, बेल्ले व स्पर्धा परीक्षा प्रमुख पाटील सर आणि पालक यांचेही मोलाचे सहकार्य लाभले।